आज आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक घेतोय. एपीआय कॉलिंग. एपीआय ला कॉल कसं करायचं? आता लास्ट लेक्चर मध्ये मी सगळं सांगितलं होतं की एपीआय काय असतो, का वापरायचा, कशासाठी वापरायचा. एक्झॅक्टली त्याच्यावर पूर्ण एक लेक्चर घेतलं होतं. तर थोडंफार लक्षात आलंच असेल की जसं मी बोललो होतो की कुठलाही सॉफ्टवेअर म्हणा किंवा वेबसाईट म्हणा, ऍप म्हणा, प्रत्येकाचा जो एंड टॉपिक असतो तो डेटाबेसला कनेक्ट करणे. कारण जोपर्यंत डेटा डेटाबेस मध्ये स्टोअर होत नाही, तोपर्यंत तुम्हाला तो ऍक्सेस कसा होणार? ओके. म्हणून आधी सगळे सॉफ्टवेअर ना डेटाबेसला कनेक्ट करायचे. इव्हन आता सुद्धा करतात. जसं की मी सांगितलं वेब टेक्नॉलॉजी आहे, पायथन आहे. जावामध्ये आपण जेडीबीसी थ्रू डेटाबेसला कनेक्ट केलं होतं. त्याचवेळी iOS आहे, Android आहे. तर प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजला काय व्हायचं, डिफरंट डिफरंट कनेक्शन स्ट्रिंग लिहावं लागायचं आणि प्रत्येकाला त्याची स्ट्रिंग समजायची. म्हणून त्यांनी एक कॉमन इंटरफेस काढला की जेणेकरून सगळ्यांना ती कॉमनली ऍक्सेसिबल असेल. म्हणजे एखादा एपीआयचा डेटा हा जेसन मध्ये असतो आणि जेसन ही एक अशी डेटा फॉर्मॅट आहे जो प्रत्येकाला समजतो, प्रत्येक टेक्नॉलॉजीला. जसं की इंग्लिश मध्ये बोललं होतं, गुजरातमध्ये, पंजाबमध्ये, कर्नाटकमध्ये, बेंगॉलमध्ये सगळ्यांना इव्हनली समजतं. नाहीतर आपल्याला प्रत्येकाला मराठीवाल्याला मराठीत, हिंदीला हिंदीत, इंग्लिशला इंग्लिश, अशा 10-12 लँग्वेज मध्ये बोलावं लागलं असतं. तसंच डेटाबेसचा सुद्धा आहे, जो डेटा ट्रॅव्हल करायचा आहे ओव्हर द इंटरनेट. त्यांनी एक कॉमन फॉर्मॅट ठरवून घेतलाय जेसन. आणि हा जेसन हा वर्ल्ड वाईड यूज होतो सध्या सगळीकडे. कुठल्याही कंपनीत जॉब मध्ये जा, जर एपीआय कॉलिंग नाही आलं तर खूप मोठा क्वेश्चन मार्क असतो. तुम्ही डेटा सोबत इंटरॅक्ट कसं करणार ना जेसनने. ऍटलीस्ट तुम्हाला शिकून लावतील किंवा हे करायला लावतील. सो आता आपल्याला हे शिकायचं आहे की जेसनचा डेटा आपल्या जावा स्क्रिप्ट यूज करून तो कसा कॉल करायचा. ते जर तुम्हाला कॉल करता आलं तर तुम्हाला सगळं काही करता येईल. म्हणजे इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट, सगळं सिम्पलच आहे. आजचं टार्गेट हेच आहे की सिम्प्लिफाईड जो डेटा ज्या फॉर्मॅट मध्ये आहे तसेच्या तसं त्याला कॉल करता आला पाहिजे आपल्या HTML डॉक्युमेंट मध्ये. आणि त्याच्यानंतर डेटा जसा पाहिजे तसा तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता. ओके. तर जेसनचा अर्थ, एपीआय चा अर्थ आपल्याकडे एक URL आहे ऑलरेडी. ओके, मी URL तुम्हाला दाखवून देतो. हे बघा, हा एक कोविडची एपीआय आपण कॉल करतोय, जे की गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड करून दिलेले आहे. इथे स्क्रीनवर एपीआय दिसते. खूप साऱ्या एपीआय गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड केल्या होत्या. तुम्ही जर ह्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला कळेल. हे बघा. कुठे इथपर्यंत जायचं. Yes. हे बघा, COVID-19 रेस्ट एपीआय फॉर इंडिया, हे गव्हर्नमेंटने दिलेल्या एपीआयज आहेत. आता ह्या एपीआय म्हणजे रेडी डेटा आहे. मग आपल्याला इथे हे विचार करायचा नाही की यांनी बॅकएंडला काय वापरलंय, कुठला डेटाबेस वापरलाय, कसा डेटा येतोय. सिंपल जो डेटा तुम्हाला रिक्वायर्ड आहे त्यांनी ते एपीआय थ्रू प्रोव्हाइड करून दिलेले आहे आणि त्याचा रिस्पॉन्स जो आहे जेसन. फ्रंट एंड बिंग अ फ्रंट एंड डेव्हलपर आपला जॉब काय आहे की हा डेटा व्यवस्थित प्रेझेंट करणं जावास्क्रिप्ट मध्ये, युजिंग जावास्क्रिप्ट म्हणा, ज्यांना जे टेक्नॉलॉजीवर वर्क करतायत त्या फॉर्मॅट मध्ये डेटा गेट करून तो स्क्रीनवर शो करायचं काम तुमचं आहे आणि ते ऍटलिस्ट आलंच पाहिजे. हे खूप सारे एपीआय आहेत बघ, हा एक एपीआय दिलेला आहे, तर हा पूर्ण हिस्ट्री प्रोव्हाइड करून देतो. जे पण आता एपीआय हिट होईल आणि त्याचा जो डेटा जो येणार आहे रिस्पॉन्स, तो जो रिस्पॉन्स आहे तो इन द फॉर्म ऑफ जेसन असतो. जेसनचा अर्थ जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. ती कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये. तो एक फक्त डेटा फॉर्मॅट आहे, जे की डेटा एक्सचेंज करण्यासाठी केला जातो. हे बघा, हा डेटा आला. मग आपलं काम काय आहे की हा डेटा स्क्रीन मध्ये, टेबल फॉर्मॅट मध्ये, कार्ड मध्ये, डिव मध्ये, हेडिंग टॅग मध्ये व्यवस्थित त्याला प्रेझेंट करणं. ठीक आहे, तो पार्ट असतो. तर आपल्याला करायचं काय की ह्या URL थ्रू हा डेटा आपल्या सिस्टीम पर्यंत कसा आणायचा ते आपल्याला शिकायचे. ठीक आहे.
तर कुठलंही API आहे, तर प्रत्येक लँग्वेजकडे, प्रत्येक टेक्नॉलॉजीकडे एक स्वतःची लायब्ररी किंवा काही ना काही टूल असतं, जेणेकरून ते वापर करून ते काय करतात, APIला कॉल करण्याचा ट्राय असतो त्यांचा. तर 2-3 सांगून देतो. त्यापैकी आपण एक वापरणार आहे. जसं की तुम्ही याच्यामध्ये काम करत असाल Androidच्या बेसवर, ठीक आहे. तिथे Wally नावाची लायब्ररी वापर करावा लागतो. ओके. जर तुम्ही Python बेस काम करत असाल, तर तिथे रिक्वेस्ट नावाचं मॉड्यूल्स असतं. ओके. त्याच वेळी जर आपण वेब बेस काम करताय, तुम्ही वेब बेस काम करत असाल, तर आपल्याला Axios नावाची लायब्ररीचा वापर करावा लागतो. ठीक आहे. मग ही लायब्ररी म्हणजे काय? इट इज अ लायब्ररी म्हणजे हा जो APIचा डेटा आपल्या सिस्टीम पर्यंत आणण्यासाठी लागणारे जे परमिशन्स आहेत, जे रिक्वायर्ड हेल्पिंग हँड फंक्शन्स वगैरे आहेत, ते सगळं प्रोव्हाईड करतो. मग याच्यासाठी आपण स्पेशल कोडिंग वगैरे काही करत नाही. यांनी रेडीमेड लायब्ररी ऑलरेडी बनवून ठेवलेली आहेत. त्या लायब्ररीचा वापर आपल्याला डायरेक्टली करायचा असतो. ठीक आहे. मग ही लायब्ररी तुम्हाला कुठून भेटेल? तुम्ही सिम्पली इंटरनेटवर जा, Axios लायब्ररी की फॉर API कॉलिंग किंवा जस्ट Axios लायब्ररी टाका. AXIOS AX Axios. ओके. हे बघा Axios CDN लिंक खूप ठिकाणीवर तुम्हाला भेटेल. CDNच इथे बघा, ओपन सोर्स म्हणून. ही जी लिंक दिसते इथे, वेगवेगळ्या लिंक आहेत. सगळे वर्किंग मध्ये आहेत. कुठले आता Axios ही घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. CDNचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. इट इज अ कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क. जे ऑनलाईनचा कंटेंट डिलिव्हर करण्याचा ओव्हर द इंटरनेट त्याचं काम करतो आणि स्पेशली हा JS साठी बनलेला आहे, म्हणून CDN JS बनले. ओके. तर इथे ही जी लायब्ररी आहे ती URL कॉपी करायची आहे. आपण जसं बुटस्ट्रॅपच्या लिंक कॉपी केल्या होत्या त्याच वेळी यालाही कॉपी करायचे आणि आपल्या याच्यामध्ये ठेवायचे HTML डॉक्युमेंट मध्ये. ठीक आहे. तर आपल्याकडे Axios ची लायब्ररी आहे, प्लस API कॉल करण्यासाठी एक API पण आहे. बस 2 गोष्टी लागतात आणि नेटचं कनेक्शन लागतं कंपल्सरी. सो नेट पण आपल्याकडे आहे. मग सिंपलचं एक HTML डॉक्युमेंट बनवू आपण. एक बटनला क्लिक केल्यानंतर पहिलं टार्गेट आपलं असं असेल, की जो डेटा जसाच्या तसा ॲज इट इज आपल्या सिस्टममध्ये आणणं. नंतर मग त्याला हळू पार्सिंग करावं लागेल. ठीक आहे. पहिलं टार्गेट आहे. खूप सिंपल आहे. जास्त काहीच कॉम्प्लिकेटेड नाहीये. एकदम स्टेप बाय स्टेप आपण करून घेऊ. तर मी सिंपलचा एक मी काय करतो, HTML आपलं फोल्डर ओपन करतो. ओपन फोल्डर. डॉक्युमेंटमध्ये आपलं जे आहे नाशिक, वेब नाशिक. जस्ट ओपन केलं फोल्डर. इथे आलो. बेसिक जावास्क्रिप्ट आपण बघितलं होता. आता पूर्णपणे फ्रेश सेव्ह, क्लोज, क्लोज. मी API फर्स्ट API सांगतो. FIRST फर्स्ट API .html लाच फाईल बनवायची आहे. HTML फाईल मध्ये आपण कॉल करणार. ठीक आहे. इथे एक फाईल क्रिएट झाली आहे. एक्सक्लेमेटरी मार्क्स. एक छोटस बटन क्रिएट करून घ्यायचं आहे आणि बटनला क्लिक इव्हेंट पण लावायचं आहे. म्हणजे आपल्याला जावा स्क्रिप्टचा कोड इथे आलाच पाहिजे. जोपर्यंत क्लिक इव्हेंट नाही होते, तर मग API कसं कॉल होणार आहे? बरोबर ना? मग इथे आपण सिंपलसा बटन करून घेणार आणि क्लिक इव्हेंट पर्यंतचा कोड आपल्याला करावा लागेल. इथे आलो, थोडं फॉन्ट साइज वाढवतो. त्याला सेंटर टॅग करून घेऊ. CENTER सेंटर टॅग क्लोज. ओके. एक सिंपलसा बटन आपल्याला घ्यायचं आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही द्यायचं. इनपुट टाइप बटन. जे आपण हे ऑलरेडी केलेले आहेत इनपुट टाइप बटन. ठीक आहे. इथे एक इव्हेंट घेणार आहे. इव्हेंटचं नाव आपण ठेवू ऑन क्लिक.
बटनला मी एपीआय नाव देऊन टाकतो. काही नाव देऊ शकतो फंक्शनला. ओके. आणि व्हॅल्यूज म्हणून बटनला नाव द्यायचं आहे एपीआय कॉल. एपीआय कॉल. बस. आणि ह्या नावाचं फंक्शन इथे बनवावं लागेल. ते कुठे बनवणार आहे आपण? इथे हेडिंग टॅग मध्ये. त्याच्यासाठी स्क्रिप्ट टॅग एन्क्लोज करून घ्यायचा. स्क्रिप्ट आणि एंड ऑफ स्क्रिप्ट. CRIPT स्क्रिप्ट, एंड ऑफ स्क्रिप्ट. ठीक आहे. फंक्शनच वर्ड लिहावं लागेल आपल्याला. फंक्शनचं नाव आहे एपीआय. इथपर्यंत येऊन गेलो. एक अलर्ट मेसेज देऊ, सिंपल कॉल होते की नाही चेक करण्यासाठी. ओके. सो एक सिंपलचा बटन घेतलाय, क्लिक इव्हेंट घेतलाय आणि त्याच्यावर हा फंक्शन कॉल केलाय. म्हणजे बटनवर फंक्शन कॉल होतोय की नाही एकदा व्हेरीफाय झालं की मग आपण ते सीडीएन आणि एपीआय चा कोड करणार. ठीक आहे. तर हा इव्हेंट सेट झाला. ते स्टेप बाय स्टेप डेव्हलपमेंट करायची. सो एक काम आपलं झालंय. नाव नेक्स्ट. तर एपीआय कॉल करायची असेल तर आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झॉस्ट सीडीएन लागणार आहे. मग ते सीडीएन कुठून भेटणार आहे? गुगलला जाऊन तुम्ही सीडीएन कॉपी करू शकता ती URL आणि इथे पेस्ट करू शकता. इथे. ओके. cdnjs.com लायब्ररी एक्झॉस्ट. तुम्ही ही URL पण ठेवा तुमच्या जवळ. कधी लागली तर तुम्हाला काम आहे. ओके. तर हे एक्झॉस्ट ची लायब्ररी मी इथून कॉपी करतो. आणि ती कुठे ठेवायची तुम्हाला? इथे हेडिंग टॅग मध्ये. डायरेक्ट लिंक कॉपी झाली. आपण लिंक कसं ऍड करतो एखाद्याच्या मध्ये? काय वापरायचं टॅग? सोर्स. हम्म. डायरेक्टली रेडी लिंक नाही का इथे? ठीक आहे. ठीक आहे, आपण ते करून घेऊ. HREF करावं लागतं ना, लिंक रिलेशन HREF वगैरे. स्क्रिप्ट SRC. CRIPT स्क्रिप्ट SRC. सोर्स कुठून येतोय तो सोर्स? स्मॉल मध्ये SRC. स्क्रिप्ट SRC इज इक्वल टू, याच्यात ती लिंक टाकायला पाहिजे ते पण. ठीक आहे, डायरेक्ट टाकून येईल, काही प्रॉब्लेम नाही. इथून शिफ्ट एंड डबल कोट कम्प्लीट आणि एंड ऑफ स्क्रिप्ट. ठीक आहे. तर इथे आपण आपली एक्झॉस्ट ची लायब्ररी टाकली. आता एपीआय कॉल कसं करायचं? ओके. ऑलरेडी आपण फंक्शन लिहिलंय, म्हणजे आपल्याला जो कोड करायचा आहे तो सगळा कोड कुठे असणार आहे? ह्या फंक्शन मध्ये. ठीक आहे. सिंपलचा कोड आहे, जास्त काहीच कॉम्प्लिकेटेड नाहीये. ओके. इथे आपल्याला काय करायचं? आपली लायब्ररीचं नाव काय आहे? एक्झिओस. AXIOS. एक्झिओस. ओके. मेथड आहे गेट. GET गेट. ओके. आणि ह्या गेट मध्ये आपल्याला पास करायचे की कुठलं एपीआय तुम्हाला कॉल करायचंय, म्हणजे URL इन शॉर्ट. ओके. तर URL कुठलीही असू शकते, जी कोविडची करा किंवा जे असेल ते. तर सध्या आपण कुठली URL वापरणार आहे? जी एपीआय ची आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे ती. जगातली कुठलीही URL तुम्ही इथे टाका, ती रन होते, म्हणजे डेटा तिथे येतो. इथे आलो आणि इथे डबल कोट मध्ये टाकायचा किंवा सिंगल कोट सुद्धा वापरू शकतात, पण यूज डबल कोट. एक्झॉस्टने आपल्याला तो गेट करायचा. इथे गेट झाल्यानंतर काय? म्हणून इथे डॉट देन, जसं की त्याच्यातला डेटा आला. ओके. तर एक रिस्पॉन्स जनरेट होणार आहे. RESPONS.
रिस्पॉन्स आले की RESPONCE रिस्पॉन्स जनरेट होणार आहे आणि तो एक डेटा रिटर्न करेल. असं. ठीक आहे बघा, सिम्पलचा टूल आहे एक्झिओस लायब्ररीचं नाव डॉट मेथड गेट, कुठली एपीआय कॉल करायची आहे त्या एपीआयचं नाव. ओके, देन रिस्पॉन्स मध्ये इथे यायचं. बस, मग आपल्याला रिस्पॉन्स डॉट डेटा मध्ये डेटा भेटत असतो. सॉरी, मग आपण इथे काय लिहू, कन्सोल डॉट लॉग, कन्सोल डॉट लॉग, आणि याच्यामध्ये मी टाकेल रिस्पॉन्स डॉट डेटा. ओके, याने काय होईल, जर प्रॉपरली सगळं सेट असेल तर आपल्याला कन्सोल मध्ये सगळ्याचा सगळा डेटा दिसायला लागेल. एवढाच कोड आहे. ओके, सिंपल. हा फर्स्ट प्रायोरिटी, जो डेटा जसा वेने आहे तसं त्याला आणण्यासाठी. चला याला कॉल करू. इथे आलो, कॉल केलं, पण आपण डेटा कुठे प्रिंट केला आहे, कन्सोलला. इथे जाऊन चेक करू, कन्सोल. हे बघा, आला इथे डेटा. हे बघा इथे सगळा डेटा येऊन गेला, आणि किती फास्ट आलाय बघा. म्हणून तर एपीआयचा वापर, म्हणजे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये लाखो रेकॉर्ड आलेले. लक्षात आलं का हे? सगळा एपीआयचा रिस्पॉन्स इथे आला बघा, सगळा डेटा आला. ही तुमची फर्स्ट प्रायोरिटी आहे, की जो डेटा जशा वेने तिथे दिलेला आहे, ओके, तसाच्या तसाला कॉल करायचा. एक मिनिट फक्त. पहिलं काम तुमचं हे आहे, की जी पण युआरएल तुम्हाला दिली त्या युआरएल चा सगळ्याचा सगळा डेटा ऍज इट इज त्याला इथपर्यंत आणणं. ओके, हे कसं आलं तुम्हाला समजलं का? थोडंफार लक्षात आलंय? जास्त आपण हो काहीच सर. केलेलं नाहीये. सिंपल काय केलंय, एक सीडीएन ची लिंक कॉपी केली, ही मेन बटन क्लिकचा त्या कोड आपण खूप वेळा केलेला आहे, आणि एक्झिओस डॉट गेट ही युआरएल, त्याच्यानंतर डॉट रिस्पॉन्स, आणि रिस्पॉन्स डॉट डेटा मध्ये जगातली कुठलीही एपीआय तुम्ही इथे पेस्ट करा, त्याचा डेटा इथे भेटतो. ओके, हे तुमचं मिनिमम रिक्वायरमेंट आहे, इथपर्यंत सगळ्यांचं आलंच पाहिजे. याच्या नंतर पुढचं काम काय असतं, जसे की आता मला याच्यातलं हा आकडा पाहिजे, की किती लोकांची डेथ झाली, किती लोक डिस्चार्ज झाले. ठीक आहे, हे तुम्हाला शो करायचंय. मग हे मेन चॅलेंजिंग टास्क आहे. डेटा ऍज इट इज इथपर्यंत आणणं ते तर येऊन जातं, पण डेटा एक्स्ट्रॅक्ट करणं, डेटा पार्सिंग करणं, जो डेटा लागतो तोच डेटा आणणं, तो चॅलेंजिंग आहे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी तुम्हाला जेसनची अंडरस्टँडिंग पाहिजे, की ओके, जेसन ऑब्जेक्ट का असतो, जेसन ऍरे का असतो, कुठला डेटा कशा वेळेने ऍक्सेस करायचा तो. Okay? एक छोटस पार्सिंग सांगतो मी तुम्हाला, काय काय लक्षात ठेवायचं. हे बघा, जेसन मध्ये फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायचे. पहिलं, जेसन एक कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये, तो एक डेटा फॉर्मॅट आहे. त्या डेटा फॉर्मॅट मध्ये जिथे जिथे तुम्हाला कर्ली ब्रॅकेट दिसतात, त्याचा अर्थ त्याला आपण ऑब्जेक्ट असं म्हणतो. ठीक आहे, ऑब्जेक्ट. आणि जिथे तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट दिसतात,
तो तुमचा असतो ॲरे. ॲरे आतापर्यंत जिथे पण आपण वापरले स्क्वेअर ब्रॅकेटच वापरले. बस. जिथे कर्ली ब्रॅकेट आला तो ऑब्जेक्ट आहे, जिथे स्क्वेअर ब्रॅकेट आला तो ॲरे आहे आणि मधले सगळे की व्हॅल्यू पेअरमध्ये डेटा असतो. ही त्याची की आहे, ही त्याची व्हॅल्यू आहे. ओके. म्हणजे तुम्हाला एखाद्याचा हा टोटल जर काढायचा असेल, तर तुम्ही डायरेक्टली टोटल नाही काढू शकत. सगळ्यात अगोदर तुम्हाला ह्या डेटापर्यंत पोहोचावं लागेल. ह्या डेटा नंतर समरी पर्यंत पोहोचावं लागेल. समरीमध्ये आल्यानंतर टोटल भेटणार आहे. हे पार्सिंग झालं पाहिजे. आता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सिंपल हा सक्सेस जे आहे, ही ट्रू व्हॅल्यू गेट करून दाखवतो. ठीक आहे. तर कसं करायचं? आता डायरेक्टली आपल्याकडे डेटापर्यंत याचा इथे कन्फ्युजन नका व्हा. जो आपण इथे कोड जो केलाय रिस्पॉन्स डॉट डेटा केलाय. हा याचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. इथे रिस्पॉन्स डॉट डेटाच करावा लागतो. पण इथे तर तुम्ही बघितलं ऑब्जेक्टचं नाव पण डेटा दिसतंय. इथे काही पण नाव असू शकतं. त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. इथे डेटा, रिस्पॉन्स जे पण असू शकतं. पण तिथे डेटाच असणार. आता आपल्याला जर सिम्पली हा सक्सेसची व्हॅल्यू काढायची असेल ॲज अ ट्रू, त्यासाठी काय करणार आहे मी? बघा आता लक्षात घ्या इथे. रिस्पॉन्स डॉट डेटामध्ये सगळा डेटा भेटतोय. बरोबर. मी ते काय करतो डॉक्युमेंट डॉट राईट करतो. राईट. रिस्पॉन्स डॉट डेटामध्ये आपल्याला सगळा डेटा भेटला. त्या सगळ्या डेटामधून मला कशाची व्हॅल्यू पाहिजे? सक्सेसची व्हॅल्यू पाहिजे. म्हणून मी इथे काय करणार डॉट सक्सेस करणार. ठीक आहे. फाईन. रन करायला. याला काढून टाकू. हे बघा ट्रू झाले. आणि सिंपल आहे. डेटा नंतर डायरेक्टली सक्सेस त्याच्या मागे पुढे आधी कोणीच नव्हतं. मग त्याची व्हॅल्यू भेटली. आणि त्याच वेळेने जर हा ऑब्जेक्ट नाहीये लक्षात घ्या. हा डायरेक्टली की व्हॅल्यू पेअर आहे. आता मला ह्या टोटल पाहिजे असेल, तर मला टोटल पर्यंत पोहोचण्यासाठी आधी जावं लागेल डेटाकडे, त्याच्यानंतर जावं लागेल समरीकडे, त्याच्यानंतर टोटलवर जावं लागेल. फॉर एक्झाम्पल आता बघा, हा आता ट्रू आला, तर मी यालाच कॉपी करतो. डॉक्युमेंट डॉट राईट रिस्पॉन्स डॉट डेटा मध्ये सगळा डेटा आला. आपल्याला डेटा नंतर जावं लागेल ह्या डेटामध्ये. याचं पण नाव बाय डिफॉल्ट डेटा म्हणून तिथे आधी डेटामध्ये डेटाकडे आलो. डॉट डॉटने तो ऑब्जेक्ट प्रिंट करायचा. काही एवढं कॉम्प्लिकेटेड नाही. त्याच्यानंतर आलो आपण समरी मध्ये. आता समरी मध्ये परत काय आपल्याकडे टोटल. मग याच्यामध्ये आता तुम्हाला समरीचा टोटल भेटेल. सगळे ऑब्जेक्ट ऍक्सेसिबल असेल. आता मी फक्त काय करतो इथे टोटल नीट करायचं ट्राय करतो. टोटल. ठीक आहे. बघूया याला. एपीआय कॉल. हे बघा ट्रू पण आलं आणि ती जी टोटल व्हॅल्यू आली ती पण आली. अशा वेळेला व्हॅल्यू भेटतात. मग आपल्याला फक्त एक यूआय फॉर्मॅट वापरायचं आणि त्यातला डेटा सेट करायचा. आणि तेही तुम्हाला मी जावास्क्रिप्ट मध्ये शिकवलं होतं इनर एचटीएमएलचा कॉन्टेंट. जे लेक्चर आपण सगळे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करतो तुम्ही ते रिवाइज करत चला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता डॉक्युमेंट डॉट राईट केलं तर तो आडवा तिडा कुठेही सेट होते. मला जर एकदम प्रॉपर सेंटरला सेट करायचं असेल तर कुठलंही यूआय तुम्ही इथे वापरू शकतात. कुठलंही यूआय सपोज एक फॉर एक्झाम्पल छोटस मी बुटस्ट्रॅपचं एक कार्ड इथे घेतो. CARD कार्ड. कार्ड एक्झाम्पल. इथे आलो. कुठल्याही डिझाइनवर तुम्ही व्हॅल्यू सेट करू शकता. त्याचा कोड पण तुम्हाला भेटेल. काय फॉर एक्झाम्पल हा एक कार्डच आहे. च्या टाईपचा कार्ड आहे. सो या कार्डला मी इथून कॉपी केला. याच्या लिंक टाकावं लागतील बुटस्ट्रॅपच्या सगळ्यात अगोदर. तर इथे
कार्ड उचलून इथे मी टाकला. रन करून बघू. हे बघा. आता एक कार्डचा इफेक्ट आलेला नाही अजून, कारण आपल्याला त्या बुटस्ट्रॅपच्या लिंक जे आहेत त्या टाकावं लागतील. ठीक आहे. बुटस्ट्रॅपचा लिंक तुम्हाला बुटस्ट्रॅपच्या W3 स्कूलला किंवा आपण वापरलेला आहे ना काही ठिकाणी. तिथूनच कॉपी करतो मी. बुटस्ट्रॅप कुठे वापरले तर? ठीक आहे. इथून कॉपी करू. W3 स्कूल. इथून लिंक कॉपी करू शकतो आपण. ह्या 2 लिंक लागतात. ते पण हेडिंग टॅग मध्ये ठेवायचं. ठीक आहे. आता रन करून बघा परत. हे बघा. एक कार्डचा लुक आला. तुम्ही ते वरती इमेज पण सेट करू शकता. ओके. आता ह्या कार्ड टायटलच्या ठिकाणी आपण ते डेटचा काउंट प्रिंट करू. ठीक आहे. बस ते कार्डच्या डिझाईनवर डेटा आता आपल्याला सेट करता येईल. तो कसा सेट करायचा आता बघा. सिंपल वरती इमेज आयकॉन पण तुम्ही सेट करू शकतात. काही इश्यू नाही त्याच्यात. सपोज की याला आपण आयडी वगैरे क्लास देऊन टाकू आणि ते मी डेटा टाकतो थोडस. टोटल कोविड केसेस. ठीक आहे. बस. आणि याला एक क्लास पण देतो आणि एक आयडी देतो. आयडी डी म्हणून देतो किंवा इथे डी म्हणून देतो फक्त. ओके. याला पण आपल्याला फाइंड ह्यू बाय आयडी करावं लागेल इथे. बरोबर. इथे लेट नावाचा व्हेरिएबल वापरला मी, इथे डी वापरतो इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आयडी काय टाकले आपण? डी. इथे डॉट इनर HTML वापरायचं असतं. ठीक आहे. व्हेरिएबल वापरायची काही गरज नाही. डॉट इनर HTML इज इक्वल टू काय टाकणार आहे डायरेक्टली? हा जो पार्ट आहे इथून कट करा, इथे टाकून द्या. ठीक आहे. म्हणजे तो जो डेटा तिथे सेट होणार आहे तो डायरेक्टली त्या डॉक्युमेंटवर सेट होऊन जाईल. बस. API कॉल है ना. टोटल नंबर ऑफ कोविड केसेस. हे डायनामिक आहे, लक्षात घ्या. उद्या जाऊन जर केसेस वाढले तर इथे फक्त डेटा ऑटोमॅटिक येऊन जाईल. अशा वेळी आपण डेटा सेट करू शकतो. मग इथे तुम्हाला इमेज वगैरे सेट करायचं आहे तर तुम्हाला ते माहिती आहे इमेज वगैरे सेट कसं करायचं. म्हणजे एवढं भारी API कॉल करता आलं तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी करता येतील. आता फक्त आपण हळूहळू ते सगळं, मग त्याच्यातल्या ॲरेचा डेटा कसा करायचा, टेबलमध्ये कसं सेट करायचा. API कॉलिंग आलं म्हणजे तुम्हाला डेव्हलपमेंट करता येईल असं होऊन जातं ते. कोविडचं सिम्बॉल भेटून जाईल आपल्याला. COVID-19. कुठलाही सिम्बॉल उचलून ते लावू शकतो. बस. जो डेटा पाहिजे, जी इमेज पाहिजे ती आपण इथून डाउनलोड करू शकतो. PNG. इमेज कसं सेट करायचं तुम्हाला ते माहितीच आहे. आपल्याला फक्त त्या फोल्डरमध्ये तो फोटो ठेवायचा.
याला कॉपी केलं मी, आपलं रूट फोल्डर डॉक्युमेंट मध्ये गेलो, ते नाशिक वेब फर्स्ट एपीआय इथेच लिहिलं आपण, कोड इथेच केला आहे कुठं, हा इथेच डायरेक्टली बाहेर इमेज केली. ठीक आहे, आणि इमेजचा पाथ आपल्याला इथे सेट करावा लागेल, कुठे तो खाली कोड मध्ये. हे बघा, ही जी एसआरसी आहे, इथे काय करणार आपण, सीव्हीडी डॉट पीएनजी. आता त्याची हाईट वगैरे जास्त असू शकते थोडीशी, हा म्हणलं ना, तर त्याला थोडस हाईट अँड विड्थ देऊन टाकायची. हाईट 256 200 पिक्सल अँड विड्थ पण 200 पिक्सल. आपण ते झूम केलंय म्हणून तसं दिसतंय एवढं, त्याच्यामुळे ते आहे बारीकच. सर तू इनर एचटीएमएल का यूज करतो? इनर एचटीएमएल म्हणजे आपल्या डॉक्युमेंट मध्ये काही डेटा व्हॅल्यू डायरेक्ट सेट करायचं असेल. ओके, आता आपण बघ हे डॉक्युमेंट बनवलं, इथे ती व्हॅल्यू सेट केली ना त्या आयडीच्या अगेन्स्ट, म्हणून अजून एकदा सांगते बघ. आता ह्या डॉक्युमेंटला आपण ही व्हॅल्यू सेट केली ना, म्हणून तिथे आलं. आता फॉर एक्झाम्पल आता मला टोटल केस झालं ना, त्याच वेळी मला जर अजून एक डेटा सेट करायचा आहे, तर इथे आलो मी, इथे एक डॉक्युमेंट बनवलाय मी. आता मी याचं नाव डबल डी देतो, आणि इथे टोटल डेथ, कोविड डेथ, EEAEH. ठीक आहे, म्हणजे याला मला डबल डी मध्ये व्हॅल्यू सेट करायचं आहे कोविड डेटचा. ओके, ह्या ठिकाणी मला जर व्हॅल्यू सेट करायची असेल तर मला इथे असं वापरावं लागतं, डबल डीच्या ठिकाणी, त्या एक्झॅक्टली त्या ठिकाणी एक डेटा सेट करायचा. ओके, मी इथे आलो, कॉपी केलं. आता सध्या मी याला जर रिफ्रेश केलं, तर इथे लेबल आहे, पण याच्यात व्हॅल्यू सेट होणार नाही, बरोबर. त्या ठिकाणी आपण काही कोड केलंच नाही. जर तिथेच काही व्हॅल्यू सेट करायची असेल मला, तर मी इथे आलो, हे कॉपी केलं, डबल डी त्याला आयडी दिलाय. ही आयडी तुम्ही ज्या ठिकाणी देसाल त्या ठिकाणी जाऊन व्हॅल्यू सेट होईल. त्या टोटल साठी टोटल आहे, आणि डेथ साठी काय आहे, रिस्पॉन्स बघावा लागेल आपल्याला एपीआयचा. डेथ, बस. मग त्या समरीच्या ठिकाणी काय टाकून देणार आपण, डेथ दिस. आता तिथे डेटा येईल बघतो तो, हो. इनर एचटीएमएल म्हणजे त्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटला जाऊन व्हॅल्यू सेट करणं. आता तुम्हाला मजा बघायची का त्याची, एक अजून एक सांगतो. हा डबल डी मी ते तिथे ठेवला होता म्हणून तो डेटा तिथे सेट झाला. मी त्या डबल डी ला ना तिथून उचलतो आयडी वरून. ठीक आहे, ते कट करतो, आणि ही आयडी जी आहे मी ना ह्या बटनला ठेवून टाकतो. बघा, फक्त तो आयडी उचलला मी, आणि तो इथून काढून कुठे सेट केला, इथे. ती बघा व्हॅल्यू कुठे सेट झाली, ज्या ठिकाणी तो आयडी असेल त्या इनर एचटीएमएल मध्ये जाऊन ती व्हॅल्यू सेट कर, असा त्याचा अर्थ होतो. काय लक्षात? हो सर. ठीक आहे, तर असे खूप सारे एपीआय आहेत. तुम्ही हे कोविडचा एपीआय काय करा, तुम्ही मला ना ह्या पूर्ण समरीचा डेटा सेट करून दाखवा. टोटल कन्फर्म केस इन इंडिया, कन्फर्म केस फॉरेन केस मध्ये, डिस्चार्ज किती झाले, डेट किती झाले, दिस. ठीक आहे, असे कार्ड वापरून त्याच्यावर सगळा डेटा सेट करून ठेवा. एक सॅम्पल कोड मी तुम्हाला देऊन टाकेल, म्हणजे तुम्हाला करता येईल. हा लक्षात, ही खूप इम्पॉर्टन्स आहे. एपीआय कॉल करता येणं म्हणजे तुम्ही एक काम करू शकता प्रोजेक्टवर, इन शॉर्ट. ठीक आहे, तर बघा तुम्ही व्यवस्थित डिझाईन वगैरे वापरा, टेम्पलेट वगैरे तुम्हाला थोडी आयडिया चालेल, त्याच्यात पण डेटा वगैरे कसा सेट करायचा.
आता शिक फक्त आपण सिंपल ऑब्जेक्ट सेट केला नंतर अरेचा डेटा वगैरे कसं गेट करायचा, इथून व्हॅल्यू कसा पाठवायचा, ते आपण घेणार आहेत हळूहळू. ठीक आहे, चालेल. याची प्रॅक्टिस करा, बाकी आपण हळूहळू पुढे येऊ. चलो बाकीचं आपण उद्या